आपल्या शोकसंवेदना मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. खूप वेदनादायी वाटतो हा शब्द स्वर्गवास म्हणताना त्यांना. माझ्या राजकीय जीवनाची 2008ची सुरुवात आणि दादांसोबत एका मंचावर बसण्याचा एक सुयोग होता आणि तो सुयोग गडचिरोलीमध्ये आमचे सुरेश सावकार पोरवेळा जेव्हा जिल्हाध्यक्ष होते राष्ट्रवादीला, रविवासकर जिल्हाध्यक्ष होते युवकला आणि मी जेव्हा युवकला महिला जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेस माझ्या पदरी पडला. पहिल्यांदा 2 शब्द बोलताना थोडंसं नाही होत आहे, शब्दांची उचल होत नाही आहे. मी जेव्हा 2009ला एक दादांचं राजकीय आयुष्य सगळ्यांना सर्वस्कृत आहे, परंतु सामाजिक याच्यामध्ये किती दूरदृष्टिकोन असलेला हा नेता आमच्या जिल्ह्याला लाभला होता. महाराष्ट्राला लाभत असताना जिल्ह्याला लाभते यासाठी म्हणते आहे. 2009ला विमान धावपट्टी जे मी रद्द केली कुठल्याही कोर्टात न जाता किंवा कुठलंही आंदोलन न करता, तर त्याच्यामध्ये नाशिकला गोल्ड ग्राउंडच्या मैदानावर राष्ट्रवादी आंदोलन होतं. त्यावेळेस आमचे सुरेश सावकार दादा वगैरे सगळे होते, धर्मराव बाबा होते आणि त्यावेळेस शरद पवार साहेबांना राष्ट्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रीय नागरी उड्डाण मंत्री जे उड्डाण धावपट्टी रद्द करायचे शेतजमीन वाचण्यासाठी आधिपत्याखाली एक संलग्नित नेता आणि मंत्री म्हणून प्रफुल्ल पटेलांना अजितदादांनी सरळ म्हटलं की गडचिरोली जिल्हा हा माझा जिल्हा आहे आणि माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज हात थरथरत आहेत. अजितदादांनी त्यावेळेस माझ्या पत्रावर सही केली होती 2009ला आणि मला म्हटलं होतं, ताई तुम्ही मुंबईकडे रवाना व्हा नाशिकवरनं. जिल्हाधिकारी चंद्रपूर प्राधिकरणाचे प्रमुख होते, गडचिरोली जिल्हाधिकारी अतुल पाटणे नव्हते त्यावेळेस प्रमुख. अतुल पाटणेंना एक पत्र आणि चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र त्यांनी पाठवलं की विमान धावपट्टी रद्द करण्यात यावी आणि तिथल्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा. आम्हाला कुठलाही मोबदला नको, त्यांची वस्तू त्यांच्याकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये हिरावता कामा नये. ते भावनिक शब्द होते आणि म्हणून मी आज पण माझ्या स्टेटसवर टाकताना हे म्हटलं, राजकारणा पलीकडला एक व्यापक दृष्टिकोन असलेला खूप मोठ्या सभांमध्ये विरोधकांना राजकीय शालजोडे जरी मारता आले तरी ते मारताना प्रेमाची एक झालर असायची आणि कौतुकाची थाप करत असताना पाठीवर एक शाबासकीची पण थाप असायची. त्या कार्यकर्त्याला वाटायचं ए चूप राहा रे. वर सभेत जेव्हा बोलायचे दादा तेव्हा त्याला वाईट वाटण्याचं कारण नसायचं किंवा त्याच्यानंतरचा जो शब्द असायचा तो त्याचा कौतुकाचा पण असायचा. त्यांच्यासाठी तो कार्यकर्ता किती महत्त्वाचा होता हे पण त्यांच्या शब्दांमधून कुठेतरी शेवटच्या स्वल्पविरामाला किंवा फुसटाकाला दिसत होतं. त्यावेळेस काल जेव्हा मला वडशेवरून नवनिर्वाचित असलेला म्हणजे माडुरकर साहेबांचा फोन आला, ताई तुम्ही TV बघितली का? म्हटलं काय झालं? सकाळचा वेळ होता, महिला म्हणजे सकाळच्या वेळेला काही मोबाईल धरून राहत नाही. विमान क्रॅश झालं. थोडंसं अंधश्रद्धेची पण मनामध्ये चुनचुन लागून आली. वाटत नाही आपण 4 बुकं शिकलेले लोक अंधश्रद्धेला खतपाणी घालावं, परंतु ॲस्ट्रॉलॉजिकल लोकांनी जानेवारीच्या सुरुवातीला जे म्हटलं की जानेवारीच्या पहिल्या याच्यामध्ये कुठली तरी राजकीय व्यक्ती विमान क्रॅशमध्ये जाणार आहे, ते कुठलं खूप शॉकिंग असं वाटलं. मी लीलाधरचे पुन्हा आभार मानते. मला अटल बिहारी वाजपेयींची जी अशीच एक घटना होती आणि जी आम्ही इंदिरा गांधी चौकामध्ये शोकसभा घेतली होती त्याची आज आठवण झाली. एक व्यापक नेता जेव्हा आपण गमवतो तेव्हा आपण जेव्हा सामाजिक किंवा राजकीय भावना ठेवतो मनामध्ये, लोकांचं चांगलं करण्याची जे दायित्व ठेवतो, त्याला कुठंतरी आधाराची गरज असते आणि आधाराचा बेस देणारा आपला महाराष्ट्र लेवलवरचा. कारण आपण इतकेही मोठे नाही की एकदम भारताच्या नॅशनल नेत्यांची आपल्याला कधी मदत मागायची वेळ यावी. अप्रत्यक्ष त्यांचा जरी आपल्याला सपोर्ट असला तरी महाराष्ट्र राज्यातले जितकेही आमचे नेते होऊन गेले, जितके मराठी माणसं होऊन गेले, त्यांनी त्यांचा मला माझ्या सामाजिक आयुष्यामध्ये खूप खूप फायदा झाला. मी राजकारण कमी आणि सामाजिक कामं जास्त करण्यासाठी मी माझा कल ठेवते, परंतु अशाही याच्यामध्ये मला माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही याचिका टाकायला कोर्टामध्ये जावं लागलं नाही आणि ह्या सगळ्यांचं क्रेडिट जाते महाराष्ट्रामधल्या असे जे नेते असतात ज्यांचा आपल्याला पूर्ण मॉरल सपोर्ट असतो, अशा नेत्यांमुळे ती जायची वेळ आली नाही. अशा महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्र्यांना माझी भावनिक आदरांजली अर्पण करते आणि पूर्ण महाराष्ट्राला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी नाही म्हणू शकत कारण हे दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे.
पूर्ण महाराष्ट्राला, त्यांच्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सुनेत्राताईंना, पवार कुटुंबियांना ईश्वर ताकद देव, या दुःखातून सावरण्यासाठी मदत करू, इतकंच बोलते. तेच थांबते. यानंतर या शोकसभेला उपस्थित माननीय विजयजी गोरडवार, माजी नगरसेवक गडचिरोली यांना